तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचा भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावनो तुम्ही थंबनेल बघून आला असेल, तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या ट्युटोरियलला झाला. भावनो मी एकदम खतरनाक असा वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट PLP वरती व्हिडिओ केला होता. भावनो त्याच्यावरून आता आपण डिझाईन करणार आहोत काइन मास्टरवरती. भावनो तुम्हाला प्रोजेक्ट फाईल मी प्रोव्हाइड करतोय. आपण डिझाईन केलेल्या भावनो टेक्स्ट PLP फाईलच्या नंतरची भावनो पुढची प्रोसेस असणार आहे. भावनो आपली काइन मास्टरमध्ये जसं आपण एडिट करतो काइन मास्टर प्लस फिल्मोरा लक्षात ठेवा. ओके, दोन ॲप्लिकेशनची आपल्याला गरज लागणार आहे. पहिली भावनो जी काय पिक्सल लॅब आहे त्याची मी तुम्हाला सर्व PLP फाईल प्रोव्हाइड केले. जर व्हिडिओ नसेल पाहिला जाऊन चेक करून घ्या. ओके, त्याच्यावरती भावनो तुम्ही 500+ व्ह्यूज आणल्याच्या नंतरच मी तुम्हाला बोललो होतो की सर्व तुम्हाला काय येणार आहे. भावनो पूर्ण एकदम काइन मास्टरची वेडिंग इन्व्हिटेशन काइन मास्टरचा प्रोजेक्ट फाईल. ओके, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. भावनो हे जे काय पिक्सल लॅब असणार आहे तुम्हाला माहीत असेल. तुम्ही जर पिक्सल लॅबमध्ये तुम्ही सर्व जे काय डिझाईन वगैरे तुम्ही एडिट केली असेल भावनो ती सर्व तुम्ही ह्याच्यामध्ये चेंजेस करून घ्यायचे आणि PNG फाईलमध्ये सर्व सेव्ह करून घ्यायचे. ओके, हे इथे बघू शकता पूर्ण 6+ तुम्हाला मी वेडिंग PSD फाईल प्रोव्हाइड केल्यात. ओके, त्याचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन, जाऊन तुम्ही व्हिडिओ चेकआउट करा, PLP फाईल डाउनलोड करून घ्या, त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्या आणि डिझाईन स्टार्ट करा. ओके, ते इथे बघू शकता हे बॅकग्राऊंड वगैरे सर्व रिमूव्ह करायचं आणि PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं. ओके, लक्षात ठेवा, तुम्हाला माहितीच असेल ना भावनो. ओके, तर चला सुरू करूया. आता डायरेक्ट आपण यायचं आहे काइन मास्टरमध्ये. ओके, तर आपण डायरेक्ट येतो तर काइन मास्टर. ओके, इथे काइन मास्टरमध्ये आल्याच्या नंतर इथे क्रिएट न्यूचा ऑप्शन आहे. ओके, क्रिएट न्यूमध्ये आल्याच्या नंतर इथे 16.9 इथे आपण नाव देऊया. ओके, काहीतरी देऊया. ओके, लग्नपत्रिका देऊया. लग्नपत्रिका काय आलं मध्ये टाईप झाले वेगळेच. ओके, लग्नपत्रिका. ओके, लग्नपत्रिका आपण नाव दिलेलं आहे. क्रिएट करूया. 16.9चा रेशिओ जो का असणार आहे तो पाहून घ्यायचा आहे. मोबाईल रोटेट करा. मोबाईल रोटेट केल्यावर तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसून जाईल. ओके, पूर्ण एडिटेबल असणार आहे. आता मी तुम्हाला 2 व्हिडिओ दिलेत भावनो, लक्षात ठेवा. ह्या काइन मास्टरच्या प्रोजेक्ट फाईलमध्ये तुम्हाला एक फोल्डर मिळणार आहे भावनो. त्या फोल्डरला पाहून 3 स्टेपमध्ये पासवर्ड असेल, पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या. ओके, त्या फोल्डरमध्ये पासवर्ड टाकल्याच्यानंतर तुम्हाला 2 वेडिंग इन बॅकग्राऊंड व्हिडिओ भेटून जातील आणि एक काइन मास्टरची प्रोजेक्ट फाईल. ओके, जास्त वेळ लावत नाही भावनो, तुम्हाला मी सर्व जे काय ते सर्व तुम्हाला मी इथे प्रोव्हाइड करतो. ओके, इथे बघू शकता हा एक बॅकग्राऊंड आहे. तो आता एक सिंपल इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक बॅकग्राऊंड घेतो. ओके, जर तुम्ही त्याचा डेमो व्हिडिओ नसेल पाहिला जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. मी ऑलरेडी PLP फाईलवरती व्हिडिओ केला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डेमो पाहून दाखवला आहे. ओके, कसा झालेला आहे डेमो तुम्हाला, प्लस गोल्डन इफेक्ट पण सर्व याच्यामध्ये प्रोव्हाइड केले. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. 5 व्हिडिओमध्ये मी बोलून सांगितलेलं आहे. ओके, 3 स्टेपमध्ये 6 अंकी एवढं सर्व जायच्या नंतर हे काय असणार आहे बॅकग्राऊंड. ओके, नॉर्मली बॅकग्राऊंड आहे भावनो पूर्ण सेट होईल आपल्या. ओके, बॅकग्राऊंडला त्याच्यानंतर आता काय करायचं, सिम्पल पिक्सल लॅबचा जो काय फोल्डर असणार आहे तो इथे शोधून घ्यायचा. मीडियामध्ये जायचं PNGमध्ये. ओके, पहिला पासवर्ड आहे 35. ओके, इथं पिक्सल लॅबमध्ये जायचं. पिक्सल लॅबमध्ये आल्याच्यानंतर इथे बघू शकता सर्व जे काही PNG असणार आहेत तुम्ही सेव्ह केलेले असतील ते सर्व तुम्हाला इथे मिळून जातील. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे गणपती बाप्पांचं आहे भावनो. त्याच्यानंतर आपण पुढे यायचं, सेम त्यालाच लागून थोडंसं 1 सेकंद पण नाही भावनो, 1 मिलीसेकंदचा आपण गॅप ठेवून काय करायचं, पिक्सल लॅबच्या फोल्डरवरती जाऊन दुसरी जी काही PNG असणार आहे ती इथे ॲड करून घ्यायची. जसं की सागर जे काही नाव असणार आहे. ओके, प्लस त्याच जागेवरती उभं राहायचं भावनो, जास्त पुढं मागे सरकवा नका. लक्षात ठेवा दुसरी लेअरवरती ज्या क्लिक कराल त्याच्यानंतर तिथेच आपण काय करणार आहोत, नवरदेव आणि नवरीचा जो काय फोटो असणार आहे तो ॲड करून घ्यायचा. ओके, PNGमध्ये. ओके, सिम्पल इथं झालं आहे. स्क्रोल करा, थोडंसं पुढे या, इथे बाहेर क्लिक करा, 1 मिलीसेकंदचा गॅप द्या. गॅप दिल्याच्यानंतर सर्व इथे जे जे काय आहे ते सर्व ॲड करून घ्या. ओके, जसं मी करतोय तुम्ही बघू शकता. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये सेम तसंच आहे राईट साईडला. ओके, जसं भावनो असेल पुढे यायचं, सोडून द्या. परत 1 मिलीसेकंदचा गॅप ठेवा, जेणेकरून आपण जेव्हा काइन मास्टरमध्ये सर्व एडिट केल्याच्यानंतर जेव्हा आपण फिल्मोरामध्ये जाणार आहोत त्याच्यामध्ये सर्व आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट वगैरे मारायचे भावनो. ओके, जर मी व्हिडिओ तुम्हाला पाहिला नसेल जाऊन तुम्ही चेकआउट करा लवकर, एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्हाला डिझाईन मिळून जाईल. ओके, याची भावनो जी लेंथ असते ती ऑलरेडी डिफॉल्ट 5 सेकंदची असते, ते आहे तशी ठेवायचे. जर तुम्हाला व्हिडिओ जास्त मोठा करायचा असेल तुम्ही करू शकता. भावनो मी याच्यामध्ये सॉन्ग एडिट नाही केलेलं आहे, सॉन्ग तुम्ही डिझाईन करून घ्या. ओके, म्हणजे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या जे तुम्हाला आवडेल ते. ओके, असं नाही की मी सांगितलं पाहिजे. ओके, मी सॉन्ग नाही लावते कारण की कॉपीराईटचा इश्यू काढण्यामुळे आम्ही सॉन्ग वापरत नाही. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता सर्व असे जे काही पेंजेस आहेत सर्व इथे ॲड करून घ्या. प्लस तुम्हाला मी सर्व बनवलेली एकदम पूर्ण HD क्वालिटीमध्ये काय भेटणार आहे, 2 बॅकग्राऊंड सकट काइन मास्टरचे प्रोजेक्ट फाईल प्लस गोल्डन इफेक्ट सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहेत. ओके, हे झाले आता विवाह. तर आता राहिलं शेवटचं हल्दी. ओके, इथे बघू शकता सर्व ॲडजस्ट झालेलं आहे.
इथे हे शेवटला जिथे येईल त्याला काय करायचं, लास्ट करून घ्या. भावानं व्हिडिओ पूर्ण बघा, अजून झालेला नाही आहे. जे नवीन डिझायनर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ भावानं लक्षात ठेवा. ओके, हे झाल्याच्यानंतर याला काय करायचं, स्प्लिट स्क्रीन सर्व ॲडजस्ट करून घ्या. त्याच्यानंतर सर्वांना काय करायचं, चला स्प्लिट स्क्रीन करा. ओके, जेणेकरून जे फुल जेवढं आपण पिक्सल लॅबच्या जे PLP फाईलमध्ये सेव्ह केलेलं आहे पूर्ण ऑब्जेक्ट, ओके, त्याच फोल्डर तेवढ्याच म्हणजे कॅनव्हासमध्ये पूर्ण इथे डिझाईन आपली स्प्लिट झाली पाहिजे, म्हणजे पूर्ण एकदम बॅकग्राऊंडला बसली पाहिजे. लक्षात ठेवा. ओके, सांगतोय तुम्हाला. इथे बघू शकता ही आता छोटी आहे पाहून, याला काय करणार आपण, स्प्लिट केल्याच्या नंतर काय होईल, पूर्ण एकदम झूम आणि ॲक्युरेट बसून जाईल पूर्ण. ओके, आणि व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तुम्हाला एकदम कळून पण जाईल भाऊन, जास्त व्हिडिओ बघायची गरज नाही. ओके, पासवर्ड पण तुम्हाला भेटून जातील व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर हे सर्व झालेलं आहे, एवढं सर्व ॲड करून झाले. ओके, आता यांना आपण काय करूया, ट्रान्झॅक्शन इफेक्ट दोनच मारायचे. लक्षात ठेवा. इन ॲनिमेशनला मी मारतो भाऊनो झूम. ओके, इथे पॉपअप मारायचा आणि आउट ॲनिमेशनला फेडचा मारायचा. ओके, 2 ॲनिमेशन मारायचे. इथे बघू शकता. ओके, आलेलं आहे. ओके, पॉपअप पण झालेलं आहे. आता बघा बॅकग्राऊंडला. ओके, बघू शकता आपोआप गेलेलं आहे, म्हणजे फेड झालेलं आहे. ओके, सेम इफेक्ट मारायचे. मी तर सेम इफेक्ट मारतो. ओके, फक्त जे नवरदेव आणि नवरीचा जो काही इफेक्ट असेल त्याला काय करायचं, पॉपअप मारा, सेम बॅकग्राऊंडला या, आउट ॲनिमेशन, फेड मारायचं. ओके, एवढं मी तुम्हाला फास्ट करून दाखवतो. ओके, आणि जे नवरा नवरीचे जे असतील ते स्लाईड अप स्लाईड डाऊन तुम्ही करू शकता. ओके, बघू शकता. त्याच्यानंतर पुढे येतोय ह्याचं पण स्लाईड ॲनिमेशन, जो एकाला ठेवाल तोच सर्वांना ठेवा. लक्षात ठेवा. ओके, नाहीतर एक वरती एक खाली असं होईल भाऊन, एकदम त्याचं ॲक्युरेशन बरोबर होणार नाही. ओके, याचं ॲनिमेशन पॉपअप आपण ठेवलं आहे, आउट ॲनिमेशन, फेड ठेवायचं आहे. लक्षात ठेवा. ओके, कन्फ्यूज नका भाऊ, सर्वांना सेम ठेवलं तर एकदम खतरनाक तुमची डिझाईन होऊन जाईल. लक्षात ठेवा. प्रत्येकाला 2-2 इफेक्ट मारायचे आहेत, आउट ॲनिमेशन आणि इन ॲनिमेशन. ओके, आणि याला आपण स्लाईड डाऊन ठेवूया. ओके, ॲनिमेशन स्लाईड डाऊन. ओके, ठेवलेलं आहे स्लाईड डाऊन, जो की वरून खाली येईल. आउट ॲनिमेशन ठेवूया, फेड. ओके, एवढं ठेवलेलं आहे सर्व. ह्याच्यानंतर यांना सर्वांना म्हणजे जे काही सिंगल आहेत ना त्यांना पाहून काय करायचं, सिंगल इफेक्ट ठेवून द्या. हे बेसिकली पाहून जास्त एवढं काय सांगायची गरज नाही तुम्हाला. ओके, तुम्ही जास्त जर यूज करत असाल तुम्हाला माहीत असेल काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. मी फक्त बेसिकली सांगून देतोय असं करा. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे ॲनिमेशन, परत तिथे पॉपअप, आउट ॲनिमेशन, फेड. ओके, एवढं सर्व झालेलं आहे. हे तर नॉर्मली इफेक्ट आहेत, तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. पहिली PLP फाईल, त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲडजस्ट करा. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, मी गोल्डन इफेक्ट दिलेत. कोणते दिले ते दाखवून देतो. ओके, इथे माझे दाखवतो तुम्हाला कॅमेरा, जो काय मीडिया वगैरे माझा फोल्डर आहे त्याच्यामध्ये दाखवतो. कॅमेरामध्ये जातो मी. ओके, जो तुम्हाला मी इफेक्ट वगैरे दिलेले आहेत तेच इथे ॲड करून घ्यायचे. ओके, हा बघू शकता. ह्याला काय करायचं, इथे जर सिम्पल इथे ब्लॅक आहे, इथे ब्लेंडिंगमध्ये येऊन डायरेक्ट खाली स्क्रोल करून स्क्रीन करून टाकायचं. ओके, फुल स्क्रीन करायचं. स्क्रीन केल्याच्यानंतर हिला काय करायचं, सेम स्प्लिट करायचं. लक्षात ठेवा, स्प्लिट नाही केले तर भावना तुमचे जे व्हिडिओ आहेत एकदम आहे तेवढे दिसतील. आणि याला काय करा, ह्याच्या लेवलला हे जेवढे आहे भावना तेवढ्या याला कट करून टाका. कशाला, जो आता आपण इफेक्ट मारलेला. ओके, नाही तर मग तो इफेक्ट मोठा आहे, म्हणजे त्याची जी लेंथ आहे भावना 6, ओके, एवढी आहे, म्हणजे 6 सेकंद आहे एवढी. बघू शकता. ओके, आलेलं आहे. बघू शकता इफेक्ट तुम्हाला दाखवलेला आहे फुलांचा. ओके, सर्व तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे मी. आता काय करायचं आहे, आता जे हे सर्व आहे त्यांना असं क्लिक करून एकदम जिथून स्टार्टिंग झाली त्यांची तिथून जाऊन मी तुम्हाला एक गोल्डन इफेक्ट दिलेला आहे. ओके, तर दुसरा पासवर्ड आहे 42. ओके, तो काय करायचं, इथे इमेजवरती जायचं आणि सेम मी तुम्हाला त्या फोल्डरमध्ये तुम्हाला मिळून जातील, प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये पण मिळून जातील. जास्त बघायची गरज लागणार नाही. ओके, इथे बघू शकता. ओके, हा घेऊया. ह्याला काय करू, ॲनिमेशनमध्ये न जाता भावानं खाली यायचं, स्क्रोल करायचं, ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून टाकायचं. ओके, मी भावानं तुम्हाला फास्ट करून दाखवतो. हे असे सर्व काय असणार आहेत इफेक्ट. इथे काय करा, याला स्प्लिट. ओके, स्प्लिट केलेलं आहे. इथे बघू शकता, तुम्हाला प्ले करून दाखवतो मी. सिम्पली त्या 2 इफेक्ट तुम्हाला लावून दाखवलेले आहे. सेम तसंच शेवटपर्यंत करत जायचं. ओके, सर्वांना इफेक्ट बघू शकता. सॉन्ग टाकल्याच्या नंतर एक नंबर खतरनाक डिझाईन दिसेल. इथे बघू शकता गोल्डन इफेक्ट येतोय. ओके, असे सर्वांना ॲडजस्ट करून टाकतोय आणि नंतर मग जेवढा व्हिडिओ पूर्ण होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला स्किप करून दाखवतो. ओके, व्हिडिओ मी फास्ट प्रोव्हाइड करतोय. सर्व मी आता जे काही गोल्डन इफेक्ट आहे ते सर्व मी ते लावून टाकलेले तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. ओके, इथे बघू शकता शेवटपर्यंत मी पूर्ण एंड लावून टाकले, इथे दिसते. ओके, प्ले करून दाखवतो तुम्हाला एकदम फास्टमध्ये. इथे बघू शकता. ओके, बघू शकता स्टार्टिंगला फ्लावर आहेत, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं. ओके, सर्व मी ॲडजस्ट करून घेतलेत. बघू शकता ॲनिमेशन वगैरे सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवलं. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये. ओके, फुल टू
ओके. फक्त काय राहिलेलं आहे भाऊन, यांना हे जे आहेत त्यांना आउट ॲनिमेशन लागलेलं नाही, त्यांना आपण काय करूया, फेड लावून टाकूया. ओके. जे नवरदेव वगैरे जे काय असणार आहेत त्यांना आपण फेड लावायचे, लक्षात ठेवा. ओके. जेणेकरून जे सर्व पॉपअप सारखं जाणार आहे. ओके. तुम्हाला माहीत असेल. ओके. हे सर्व झाल्याच्या नंतर काय करायचं, एक्सपोर्ट करू घ्या. एक्सपोर्ट करताना काय करायचं, इथे सिम्पली त्यावरती शेअर बटन आहे. ओके. एक्सपोर्ट बटनवरती घ्या, फुल HD करायचं, 30 किंवा 50 करू शकता तुम्ही. ओके. जेवढी तुमची इथे साईज ही जी वाढवाल, इथे बघू शकता तुम्हाला ही साईज दिसते. ओके. ही जेवढी तुम्ही साईज वाढवा, खाली बघू शकता MB आणि ब्राईटनेस त्याची वाढत चाललेली आहे, लक्षात ठेवा. ओके. ही जेवढी वाढवाल तेवढी ती एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन होणार आहे भावानो. फुल 2 एकदम 4Kच्या लेवलने डिझाईन सेव्ह होणार आहे. ओके. तर चला आपण सेव्ह करूया. इथे सेव्हवरती बटनावरती क्लिक करतोय. तर मित्रांनो, हे जे आपण आता काइनमास्टरमध्ये जे प्रोजेक्ट सेव्ह केला आहे तो सेव्ह होते, बघू शकता. ओके. तर सेव्ह झाल्याच्या नंतर ओके ते आपल्या फोल्डरमध्ये इथे बघू शकता, लग्नपत्रिका 1080p. ओके. सेव्ह झालेलं आहे. तुम्हाला प्ले करून दाखवून देतो मी एकदम जसे आपण आता प्ले केलेलं. ओके. सिम्पलरित्या मी इथे येतो माझ्या फोल्डरमध्ये. ओके. व्हिडिओजमध्ये आलेलं आहे, इथे बघू शकता. प्ले करून दाखवतोय तुम्हाला. ओके. सेम कायच आपण ट्रान्झॅक्शन इफेक्टवर कायच मारलेलं आहे, जसं तुम्हाला काइनमास्टरमध्ये सांगितलेलं आहे सेम तसंच आहे. एकदम HD क्वालिटीमध्ये बघता, एकदम सिम्पल डिझाईन आहे, बघू शकता. ओके. पूर्ण HD क्वालिटीमध्ये आपण ही व्हिडिओज झालेले आहे. जर तुम्ही याच्यामध्ये सॉन्ग कोणतेही टाकू शकता, प्लस तुम्हाला मी 2 बॅकग्राऊंड व्हिडिओ मी प्रोव्हाइड केलेले आहे. आता आपण येणार आहोत डायरेक्ट यायचं आपल्याला फिल्मोरा. ओके. तर फिल्मोरामध्ये क्लिक करायचं आहे. ओके. तर फिल्मोरामध्ये यायचं आपण, फिल्मोरावरती क्लिक करा. ओके. हा इथे बघू शकता तुम्ही फिल्मोरा आहे. फिल्मोरामध्ये न्यू प्रोजेक्टवरती जायचं. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, सिम्पली तर जे आपण व्हिडिओ वगैरे चेंजेस बनवले असतील त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ट्रान्झॅक्शन इफेक्ट मारायचे. तर ह्याच्यावरती खाली नेक्स्ट करून इथे काय करायचं आहे, हा जो फिल्मोरामध्ये व्हिडिओ आपण जो बनवलेला आहे तो इम्पोर्ट करून घ्यायचा, लक्षात ठेवा. एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट लक्षात ठेवा. एक्सपोर्ट जेव्हा कधी करतो आपण, जेव्हा एखादी डिझाईन पूर्ण रेडी झालेली असेल आणि ती आपण सेव्ह करतोय, एखाद्याला पाठवायची असेल त्याला म्हणतात भाऊनो एक्सपोर्ट. आणि जर भाऊनो एखाद्या सिस्टममध्ये किंवा एखाद्या कोणत्याही पण म्हणजे जसं की ॲप्लिकेशन वगैरे असेल त्याच्यामध्ये जी डिझाईन घ्यायची असेल आपल्याला, त्याच्यामध्ये लोड करायची असेल त्याला इम्पोर्ट म्हणतात, लक्षात ठेवा. ओके. ह्याच्यामध्ये इम्पोर्ट झालेले आहे. ओके. इथे आता बघू शकता, प्ले करतो मी तुम्हाला. ऑलरेडी आलं आहे. आल्याच्यानंतर इथे बघू शकता आपण जसे ही पूर्ण जाते, लक्षात ठेवा. म्हणजे जसं फेड वगैरे पॉपअप होतोय, लक्षात ठेवा. ओके. त्याच टायमाला आपल्याला याला काय करायचं आहे, 2 भागांमध्ये कापून टाकायचं आहे, जेणेकरून क्लिप करायचं आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला अर्थ सांगतोय. ओके. इथे बघू शकता प्ले करायचा व्हिडिओ फेड झालेला आहे. फेड झाल्याच्या नंतर लगेच काय करायचं आहे, इथे क्लिक करायचं व्हिडिओवरती. व्हिडिओ सिलेक्ट होईल, इथे रेडमध्ये येऊन जाईल. तुमच्याजवळ जर फिल्मोरा नसेल, आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्व ॲप जे आपण डिझाईनसाठी वापरतो त्याची एक गुगल ड्राईव्हची फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केली, जाऊन चेकआउट करू शकता. टेलिग्रामवरती आहे भाऊनो, लक्षात ठेवा. मेसेज नका करू की भाऊनो फिल्मोरा दे, हे दे ते. ओके. सर्व तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेलं आहे. पासवर्ड व्हिडिओमध्ये भाऊनो 3 स्टेपमध्ये आहेत, लक्षात ठेवा. पासवर्ड टाकूनच तुम्हाला प्लस 2 बॅकग्राऊंड व्हिडिओ प्लस काइनमास्टरची प्रोजेक्ट फाईल प्लस गोल्डन इफेक्ट जे काय आहे सर्व आपण वापरलेले आहेत ते भेटणार आहेत. ओके. ह्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता रेषेच्या बरोबरमध्ये 2 क्लिपिंगचा एक ऑप्शन आहे. सेम क्लिप करत जायचं आहे सर्वांना. ओके. जिथे जिथे फेड होत आहे, जिथे आपण गॅप ठेवलेला आहे माहिती असेल ना. ओके. आता इथे पूर्ण गॅप तुम्हाला काय दिसत नाही. इथे काय करायचं, सिम्पलरित्या क्लिप करून टाकायचं, म्हणजे 2 भागांमध्ये कापून टाकायचं. ओके. इथे कापून टाकलेले इथे बघू शकता एकदम. आता काय करायचं पुढे, याच्यानंतर अजून आहे मला वाटतं. ओके. हे जी आता ह्यांचं नाव जाईल. ओके. ही जी मुलीकडील नाव आहे फेड झालं आहे, सिम्पली ते इथे क्रॉप करून टाका. ओके. एकदम फक्त एक जर मिलीसेकंडचा तुम्ही गॅप ठेवला असेल ना काइनमास्टरमध्ये, एकदम इझिली डिझाईन होऊन जाईल. ओके. फक्त इथे ॲडजस्ट करा बस, लक्षात ठेवा. इथे कधी फेड होत आहे आणि कधी तुम्ही कटिंग करताय, लक्षात ठेवा. ओके. तेव्हा आपल्याला काय करणार, सर्व कट करून घ्यायचे आहेत. कट केलेत. ओके. कट केल्याच्यानंतर इथे बघू शकता. ओके. इथे सर्व आता काय दिसत नाही पॉपअप, सिम्पली त्या 2 भागमध्ये क्लिप विवाहस्थळ आलं आहे. त्याच्यानंतर पुढे स्क्रोल करा. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ प्ले करून बघा. ओके. मी तुम्हाला पुढे स्क्रोल करून दाखवतो आहे, कारण की मला माहीत आहे भावनं कुठे कुठे क्लिप आहेत. आता काय करायचं, एवढे सर्व झालेत, हे सर्व भावनं 2-2 क्लिप म्हणजे एक वेगवेगळे क्लिप आहेत, लक्षात ठेवा. ओके. तुम्ही वाटल्यास डिलीट पण करू शकता. जर समजा तुम्हाला आता हे हळदी समारंभाचं काढून टाकायचं आहे, सेम त्याच्यावरती करा. इथे डिलीटचं खाली बटन आहे, डिलीट होऊन जाईल ती क्लिप. ओके. त्याच्या पुढची क्लिप लगेच जॉईन होईल. ओके. ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यावरती इफेक्ट कोणते मारायचे ते शिकून घ्या. ओके. इफेक्ट आहे भाऊनो, झूममध्ये जायचं. झूम 1, झूम 2, झूम 3 आणि झूम 4 हे 4 मधले भाऊनो तुम्ही कोणते पण मारू शकता, एकदम इथे बघू शकता. ओके. आणि याची जी लेंथ असणार आहे ती काय ठेवायची, 2.5, 2.6 किंवा 3. ओके. 3 आणि 2च्या मध्ये ठेवायचे, लक्षात ठेवा. जास्त पण ठेवायचे नाही, ते बघू शकता. ओके. सेम जसं तुम्हाला मी व्हिडिओ आपल्या
PLP फाईलला डेमो व्हिडिओ दाखवला आहे. ओके, तसेच सेम मी तुम्हाला आता ट्रान्झॅक्शन सेम दाखवतो. ओके, आलं आहे एकदम HD क्वालिटीमध्ये. सेम तसंच जायचं, परत झूमवरती जायचं. झूमवरती आल्याच्यानंतर इथे बघू शकतो. ओके, एकदम ह्याची फक्त लेंथ लक्षात ठेवा. लेंथ वाढवायची 2.5 किंवा 3, या 3 सेकंदाच्या मध्येच याची लेंथ ठेवायची. ओके, त्याच्यानंतर आता ह्याला आपण काय केलेलं आहे, इथे साईडला बघू शकता बेसिक पेपर कटिंग वगैरेचा इफेक्ट आहे. इथे इथे बघू शकता हे फ्रेशल बॉल. ओके, हा पण एक इफेक्ट खतरनाक आहे. इथे मी मारलेला इथे बघू शकता तुम्ही. ओके, 3 इफेक्ट त्याला आपण ठेवूया 2.5. ओके, परत पुढे जातोय. असे इथे तुम्ही सर्व जे काही खाली इफेक्ट आहेत पहिले डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्ही एक एक यूज करून बघा, तुम्हाला खतरनाक असे डिझाईन भेटून जातील. ओके, इथे पेपर कटिंगवाला मी जो इफेक्ट मारला आहे तो कुठे आता मला सापडत नाही, पण भेटेल. ओके, कारण की आपण सर्व डिझाईन ह्याच्यामध्येच केलेले आहेत. हॉट ह्याच्यामध्ये झूम टू इन्फिनिटी. ओके, टू इन्फिनिटीमध्ये पण एकदम खतरनाक डिझाईन येते बघू शकतो. ओके, एकदम HD क्वालिटीमध्ये. फक्त ह्याची लेंथ लक्षात ठेवा 2.5. जेवढी तुम्ही वेळ लावणार आहे तेवढी खतरनाक डिझाईन याच्यामध्ये दिसणार आहे आपल्याला. ओके, आता काय करायची. ओके, ही पण करू शकता तुम्ही बघू शकता. ओके, ही पण आपण यूज केलेली आहे 2.5 किंवा 3. ओके, कोणती पण ठेवू शकता. मी 2.5 का ठेवतो, कारण की सर्वांची सेम लेवल होऊन जाईल म्हणून. ओके, लक्षात ठेवा. याच्यामध्ये आता झूम इफेक्टच मारूया आपण. इथे बघू शकतो. ओके, याला झूम मारलेलं पण त्याची आपण काय केली. ओके, तर तिसरा पासवर्ड 2222. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला समजावून सांगितलेलं. नसेल व्हिडिओ पाहिला, तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल. त्याच्यामध्ये 6 अंकीमध्ये पासवर्ड तुम्हाला मी प्रोव्हाइड केला आहे. चला, झालेला आहे व्हिडिओ इथे बघू शकता. पूर्ण प्ले करून दाखवतोय. सॉन्ग नाही टाकलेलं आहे कारण की कॉपीराईटच्या इश्यू मला सॉन्ग येऊन जाईल. ओके, पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहावंच लागेल, त्याशिवाय तुम्हाला काइनमास्टर प्लस वेडिंग बॅकग्राऊंड व्हिडिओ भेटणार नाही ओके, तर चला, एवढा व्हिडिओ झाल्याच्यानंतर आता सिम्पल काय करायचं आहे, स्टॉप करा. वरती एक्सपोर्टचं बटन आहे. मी तर सांगतो, आता तुम्ही काइनमास्टरमध्ये जे सॉन्ग आहे ते नका टाकू. सॉन्ग इथे ॲड करायचं, लक्षात ठेवा. ओके, ह्या फिल्मवरचे इथे ऑप्शन आहे बघतो, ॲड म्युझिक. तुमच्या म्युझिक लायब्ररीमध्ये जे सॉन्ग असेल ते इथे ॲड करा, जेणेकरून आपण जेव्हा क्लिप करतो ना ते गाणं पण कापलं जातं, लक्षात ठेवा. ओके, तर ते गाणं न कापण्यासाठी आपण काय करायचं, इथे सॉन्ग ॲड करायचं. एक्सपोर्टवरती जायचं, 1080p इम्पोर्ट एक्सपोर्टचं ऑप्शन आहे. ओके, हे IPS 60 वगैरे काय असेल ठेवून द्यायचं. सिम्पलरित्या एकदम HD क्वालिटीमध्ये व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. ओके, व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण समजावून सांगितले PLP पासून ते काइनमास्टरच्या प्रोजेक्ट फाईलपासून ते फिल्मोरामध्ये ट्रान्झॅक्शन इफेक्ट मारण्यापर्यंत तुम्हाला सर्व समजावून सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर नसेल पाहिला, नक्की व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या. पिक्सल लॅब PLP वरील. ओके, धन्यवाद.